ओम श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. भगवान शिव म्हणतात की गरिबीपासून मुक्त होण्यासाठी या 3 गोष्टी कोणालाही सांगू नका. प्रिय भक्तांनो, आज आम्ही तुम्हाला एक कथा सांगत आहोत. ही कथा ऐकल्याने तुमच्या जीवनात सुख, संपत्ती आणि धनाचा वर्षाव होईल. चला कथा सुरू करूया. त्याआधी असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओज सर्वात अगोदर मिळतील. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव नक्कीच लिहा. जो व्यक्ती ही कथा पूर्ण मन लावून ऐकेल त्याला पूर्ण जन्माचे फळ मिळेल आणि त्याच्या मनातील मोठी इच्छा लवकरच पूर्ण होईल. भगवान शिव देवी पार्वतीला सांगतात की 3 गोष्टी मानवाने कधीही कोणाला सांगू नयेत. जो मानव या 3 गोष्टी गुप्त ठेवतो तो कधीही गरीब राहत नाही. तेव्हा देवी पार्वती विचारतात, हे प्राणनाथ, त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे मानवाला कधीही दुःखाचा सामना करावा लागणार नाही? भगवान शिव म्हणतात, हे देवी, आज मी पृथ्वी तलावर एक संन्यासाचे रूप घेऊन या 3 गोष्टी सांगणार आहे. ही कथा लक्षपूर्वक ऐका, कारण कथा पूर्ण ऐकली तर तुमच्या जीवनात मनोकामना पूर्ण होतील. कथेची सुरुवात अशी आहे. प्राचीन काळात एका नगरात एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याच्या घरी सर्व काही भरपूर होते आणि त्याचा व्यापार खूपच चांगला चालत होता. त्याची पत्नीही खूप आनंदी होती, कारण सेठ तिला दर महिन्याला नवीन दागिने आणून देत असे. त्यांच्या बागेत एक वटवृक्ष होता जिथे एक संन्यासी ध्यान करत असे. सेठ आणि सेठानी त्या संन्यासीची खूप सेवा करत असत. एक दिवस सेठाची पत्नी त्याला विचारते, प्रिय, तुमचा व्यापार इतका चांगला कसा चालतो? सेठाने तिला सांगितले की तो चंबळच्या घाटीतून धान्य खरेदी करून महागड्या दरात विकतो. हे ऐकून सेठाची पत्नी खूप आनंदी झाली आणि तिला वाटले की हे सर्व नगरातील लोकांना माहिती असावे. सेठाची पत्नी नगरातील सगळ्यांना सांगते की तिचा नवरा कसा पैसे कमवतो. नगरातील काही लोकांना हे कळाल्यावर त्यांनीही धान्याचा व्यवसाय सुरू केला. यामुळे नगरातील बरेच लोक धान्याचा व्यापार करू लागले. सेठ जो पूर्वी कमी किमतीत धान्य खरेदी करत होता तोच धान्य आता महाग होऊन विकत जाऊ लागला. परिणामी सेठाचा व्यवसाय मंदावू लागला आणि त्याला नफा होईनासा झाला. हळूहळू सेठ गरीब होऊ लागला आणि त्याचा पूर्ण व्यवसायच बंद पडला. हे बघून सेठ खूपच चिंताग्रस्त आणि दुःखी झाला. एक दिवस सेठ आपल्या व्यवसायाच्या अडचणीमुळे बागेत बसला होता. तेव्हा भगवान शिव जो संन्यासीच्या रूपात होते ते तेथे आले आणि सेठला विचारले, सेठजी, तुम्ही आज काहीतरी चिंताग्रस्त दिसत आहात. काय झाले? सेठ उत्तर देतो, हे संत महात्मा, माझा व्यापार खूपच मंद झाला आहे. नफा खूप कमी होत आहे, कारण नगरातील खूप लोकांनी धान्याचा धंदा सुरू केला आहे, ज्यामुळे माझा व्यवसाय डुबत चाललाय. भगवान शिव संन्यासीच्या रूपात हसून विचारतात, सेठजी, तुम्ही कोणाला सांगितले होते का की तुम्ही कशा प्रकारे तुमचा व्यवसाय आणि व्यापार चालवता आणि कसे पैसे कमवता? सेठ उत्तर देतो, हो संत महात्मा, माझ्या पत्नीने मला विचारले होते की मी इतका धन कसा कमावतो आणि मी तिला सांगितले होते की मी धान्याचा व्यापार करतो. प्रिय भक्तांनो, आता संन्यासीला सगळ्या गोष्टीचा उलगडा होतो. संन्यासी म्हणतात, सेठजी, तुम्ही मोठी चूक केली आहे. तुम्हाला तुमच्या पत्नीला या गोष्टी सांगायला नको होत्या. आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे, ज्यातून तुम्हाला समजेल की कितीही गरीब असले तरी या 3 गोष्टी कधीही कोणालाही सांगू नयेत. यामुळे गरिबी तुमच्या जवळही येणार नाही. म्हणून प्रिय भक्तांनो, आता संन्यासी जे भगवान शिव आहेत आपली कथा सुरू करतात. ते म्हणतात, सेठजी, एक काळ होता जेव्हा एका नगरात एक गरीब माणूस राहत होता. तो इतका गरीब होता की त्याला आपल्या कुटुंबासाठी व्यवस्थित भोजनही मिळत नव्हते. गरिबी माणसासाठी एक अपमानकारक दुःख होते. पैसा नसल्यामुळे त्याला आपले घर चालवणे खूप कठीण होत होते. तो माणूस कसेबसे आपल्या कुटुंबाचे पोट भरत होता. कधी त्यांना भोजन मिळायचे तर कधी त्यांना उपाशी पोटी झोपावे लागायचे. एक दिवस त्या गरीब माणसाची पत्नी त्याला म्हणाली, आपल्याकडे धन नाहीच आहे. सकाळी खाल्लं तर संध्याकाळी काय खायचं याची चिंता, आणि संध्याकाळी खाल्लं तर सकाळचं काय हेच कळत नाही.
अशा परिस्थितीत कसं चालणार? मी कसा बसा संसार चालवेन? पण तुम्ही धन कमवण्यासाठी परदेशात जाऊन काहीतरी काम करा. असं चाललं तर आपल्या कुटुंबाचं उदरनिर्वाह शक्य नाही. माणसाजवळ कितीही धन असलं तरी त्याच्याकडे जर काही काम नसेल तर ते धन देखील निरुपयोगी ठरतं. म्हणून आपण काही केलं नाही तर आपल्या मुलांचं पालन पोषण आपण कसं करू? उपाशी मरायला लागण्यापेक्षा काहीतरी छोटी मोठी नोकरी मिळवलेली बरी. पत्नीच्या वारंवार आग्रहामुळे तो गरीब माणूस घर सोडून धन कमवण्याच्या आशेने परदेशाच्या दिशेने निघून गेला. जंगलाच्या मार्गाने तो प्रवास करीत होता आणि खूपच लांब अंतर पार करताना तो थकून गेला. एका जंगलात पोहोचल्यावर त्याला एक मोठ्या वटवृक्षाचा गार सावलीदार परिसर दिसला. त्या वटवृक्षाच्या लांबलचक फांद्या आणि जमिनीत जडलेल्या मुळांनी तो वृक्ष खूपच सुंदर होता. गार छाया पाहून तो गरीब माणूस त्या वृक्षाच्या खाली बसून आराम करू लागला. प्रिय भक्तांनो, संन्यासी म्हणजेच भगवान शिव पुढे सांगतात, तो गरीब माणूस त्या वटवृक्षाच्या सावलीत आराम करत असताना त्याने पाहिले की एका दिशेने एक साप येत आहे. तो साप थेट वटवृक्षावर चढू लागला. गरीब माणूस त्या सापाला नीट निरखू लागला आणि विचार करू लागला की हा साप वृक्षावर का चढत आहे आणि आता काय करणार आहे. तेव्हा त्याने पाहिले की त्या वृक्षाच्या फांदीवर एक तोता आणि मैन्याचे घरटे होते. घरट्यात तोता आणि मैन्याची पिल्लं होती. सापाला पाहून ती पिल्लं घाबरून चित्कारू लागली. गरीब माणसाला हे समजले की हा साप त्या पिल्लांना खाण्यासाठी आला आहे. तो विचार करू लागला, मी या पिल्लांना पाहिले आहे, आता जर मी त्यांना वाचवलं नाही तर मला मोठं पाप लागेल. पिल्लं ही पिल्लंच असतात, मग ती माणसाची असोत किंवा पक्ष्यांची. पिल्लांची नेहमीच रक्षा केली पाहिजे. तो साप त्या पिल्लांच्या जवळ पोहोचू लागला आणि गरीब माणूस त्वरित काहीतरी करण्याचा विचार करू लागला. तत्क्षणी तो गरीब माणूस उठतो आणि पटकन वटवृक्षावर चढून त्या सापाला मारतो आणि त्याला खाली फेकतो. मग तो परत वटवृक्षाच्या खाली येऊन झोपतो. तोता आणि मैना यांच्या पिल्लांनी आपल्या रक्षकाला मनोमन आशीर्वाद दिलेले असतात. मग तेव्हाच तोता आणि मैना आपल्या पिल्लांच्या जवळ आले. आपल्या आईवडिलांना जवळ आलेले पाहून पिल्लं खूप आनंदी झाली. त्यांनी आईवडिलांना संपूर्ण घटना सांगितली. आज या वृक्षाखाली जो मनुष्य झोपलेला आहे तो आमच्यासाठी देवदूत बनून आला. आम्हाला खाण्यासाठी एक भयंकर साप आला होता, पण या माणसाने त्या सापाला मारून आमचे प्राण वाचवले. जर हा माणूस तिथे नसता तर आम्ही आज जिवंत राहिलो नसतो. पिल्लांच्या तोंडून त्या माणसाची स्तुती ऐकून तोता मैना खूप खुश झाले. तोता आणि मैना त्या गरीब माणसाजवळ येतात आणि म्हणतात, हे मनुष्य, तू आमच्या आज पिल्लांचे प्राण वाचवून आम्हाला आपले ऋणी बनवले आहेस. तू कोण आहेस आणि कुठे चालला आहेस? तो गरीब माणूस उत्तर देतो, हे पक्ष्यांनो, मी एक गरीब माणूस आहे आणि धन कमवण्यासाठी परदेशात जात होतो. प्रवासाने थकून या वटवृक्षाखाली बसून विश्रांती घेत होतो. तेव्हा मी पाहिले की एक दुष्ट साप तुमच्या पिल्लांना खाण्यासाठी तुमच्या घरट्याजवळ जात होता. मग मी त्याला मारून टाकले. तेव्हा तोता आणि मैना म्हणाले, तू आमच्यावर खूप मोठे उपकार केले आहेस. या जगात सर्वात मोठा आनंद मुलांमध्ये असतो. मुलांपेक्षा प्रिय दुसरे कोणी नसते. तू देखील तर आपल्या मुलांसाठीच धन कमवण्यासाठी बाहेर जात होतास. आता तू आमच्या पिलांचे प्राण वाचवले आहेस, म्हणून आम्ही तुझ्या मुलांची भूक मिटवू इच्छितो. ते पुढे म्हणाले, आम्ही तोता आणि मैना नावाचे पक्षी आहोत. आम्ही नेहमीच मौल्यवान मोती खातो. आम्ही ऐकले आहे की हे मोती माणसांसाठी खूप मौल्यवान असतात आणि तुला काही मोती आम्ही देतो. तू ते विकून बाजारातून काही खाण्यापिण्याचे सामान आण. आजपासून तू इथेच राहा आणि आमच्या पिल्लांची देखभाल करत राहा. आम्ही तुला रोज असेच मौल्यवान मोती आणून देऊ. तोता आणि मैना यांच्या या गोष्टी ऐकून तो गरीब माणूस खूप आनंदी झाला आणि विचार करू लागला की मी जर मला इथेच धन मिळणार असेल तर मी बाहेर का जाऊ. पुढे तो सांगतो, सेठजी, तो गरीब माणूस काही मोती घेऊन बाजारात गेला आणि त्याने खाण्याचे सामान विकत घेतले आणि त्याने त्या वटवृक्षाच्या खाली एक झोपडी बांधली आणि तिथेच तो राहू लागला. तोता आणि मैना यांच्या पिल्लांची देखभाल करत राहिला आणि रोज त्यांना मौल्यवान मोती मिळत राहिले. आता तोता आणि मैना निर्धास्त झाले आणि कारण त्यांना त्यांच्या पिल्लांची रक्षा करणारा मिळाला होता. ते आता निश्चितपणे सकाळी आपल्या घरट्यांमधून उडून भोजनाच्या शोधात जात होते आणि संध्याकाळी परत येत होते. आपल्या पिलांना सुरक्षित पाहून ते खूप खुश होत होते
आणि त्या गरीब माणसाचे आभार मानत होते. त्या बदल्यात ते त्याला काही मौल्यवान मोती आणून देत होते. अशा प्रकारे तो गरीब माणूस 2 महिने तोता आणि मैना यांच्या पिलांची देखभाल चांगल्या प्रकारे करत होता. मग दरम्यान तोता आणि मैना यांच्या पिलांचा देखील मोठा विकास झाला आणि आता ती उडण्यास सक्षम झाली. त्या गरीब माणसाला आता आपल्या पत्नी आणि मुलांची आठवण येऊ लागली. एके दिवशी त्याने तोता आणि मैना यांना सांगितले, माझी पत्नी आणि मुलं कसे आहेत हे पाहण्यासाठी मला माझ्या घरी जावं लागेल. त्यावर तोता आणि मैना म्हणाले, आता तू निर्धास्तपणे आपल्या घरी जा आणि आपल्या कुटुंबासोबत वेळ घालव. आमची पिल्लं आता उडण्यास सक्षम झाली आहेत, त्यामुळे आता कोणताही धोका नाही. तुमचं कुटुंब पहा आणि जेव्हा कधी आमची आठवण येईल तेव्हा या ठिकाणी भेट द्यायला ये. असं सांगून तोता आणि मैना त्या गरीब माणसाला भरपूर मौल्यवान मोती देतात. आता तो गरीब माणूस ते मोती घेऊन आपल्या घरी पोहोचतो. त्याने आपल्या पत्नीला ते मोती दाखवले तेव्हा ती खूप आनंदी झाली. तिने विचारले, पतिदेव, तुम्ही हे मौल्यवान मोती कुठून आणले? तेव्हा तो माणूस म्हणाला, प्रिय, गेले 2 महिने मी एक तोता आणि मैना यांच्या पिलांची देखभाल करत होतो. त्यांनीच मला हे मौल्यवान मोती दिले आहेत. हे मोती खूपच किमतीचे आणि अनमोल आहेत. त्यांना विकून आपण आपलं घर मोठं करू, आपल्या मुलांसाठी चांगले कपडे आणू आणि तुझ्यासाठी नवीन दागिने आणू. भगवान शिव संन्यासी रूपात सांगतात. सेठजी, आता तो माणूस बाजारात जाऊन ते मोती विकतो आणि त्याने आपल्या घरासाठी सगळं आवश्यक सामान घेतलाय. तो आपलं नवीन घर बांधू लागतो आणि आनंदात जीवन जगू लागतो. त्या नगरातील राजा प्रतापसिंह एका विचित्र आजाराने ग्रस्त झाला होता. नगरात दूरदूरहून मोठमोठे वैद्य त्याला बघायला आले आणि आपापल्या पद्धतीने उपचार सुरू केले, पण राजा प्रतापसिंह यांच्या प्रकृतीत काही सुधारणा झाली नाही. जेव्हा कोणत्याच उपचारांनी राजा ठीक झाला नाही तेव्हा एका वैद्याने राजाला सांगितले, महाराज, तुमचं आयुष्य वाचू शकतं जर तुम्हाला तोता मैनाच्या पिल्लांचं मांस मिळालं तर. त्यामुळे तुम्ही कायमचे बरे व्हाल. वैद्याची ही गोष्ट ऐकून राजा प्रतापसिंह यांनी आपल्या राज्यात घोषणा करवली की जो कोणी त्यांना तोता आणून देईल त्याला सोन्याच्या नाण्यांची बक्षीस दिलं जाईल. हळूहळू ही बातमी संपूर्ण राज्यात पसरली. सगळेजण तोता शोधण्यासाठी इथे तिथे धावू लागले, पण कोणालाही तोता सापडला नाही. एके दिवशी त्या गरीब माणसाची बायको आपल्या शेजारील काही स्त्रियांसोबत घरगुती गोष्टी करत बसली होती. त्या बोलता बोलता तोत्याच्या चर्चेला सुरुवात झाली. एक स्त्री म्हणाली, बहीण, तुला माहिती आहे का, राजासाहेबांनी तोता पिल्ला आणण्याचा आदेश दिलाय, पण तोता हे मिळवणं काही सोपं काम नाही. गरीब माणसाच्या पत्नीने हे ऐकलं की राजासाहेब आजारी आहेत आणि त्यांची ती घोषणा केली आहे की जो कोणी त्यांना तोता मैन्याचं पिल्लं आणून देईल त्याला सोन्याच्या नाण्यांची बक्षीस दिलं जाईल. हे ऐकून गरीब माणसाची पत्नी म्हणाली, अरे बहीण, तोता आणणं काय मोठं काम आहे का? माझे पती 2 महिने तोता आणि मैना यांचं काम करून आले आहेत. ते एक नाही तर अनेक तोते आणू शकतात. इतकं बोलून ती आपल्या घरी परत गेली. नगरातील स्त्रियांनी तिचं बोलणं ऐकलं आणि त्यांनी हे आपल्या पतींना सांगितलं. हळूहळू ही गोष्ट संपूर्ण नगरात पसरली. राजा प्रतापसिंह यांनी देखील ऐकलं की त्यांच्या राज्यात एक माणूस आहे जो तोता आणि मैना यांच्या पिल्लांसोबत काम करून आला आहे. राजाने आपल्या सैनिकांना आदेश दिला की त्या माणसाला पकडून या ना आणि त्याला सांगा की त्याने एक तोता मैनाचं पिल्लं आणून द्यावं. राजा म्हणाले, त्यांच्या बदल्यात आम्ही त्याला मनासारखं बक्षीस देऊ. हे ऐकून तो गरीब माणूस घाबरला आणि म्हणाला, महाराज, तुम्ही माझा जीव घ्या, पण मी तुम्हाला तोता पिल्ला आणून देऊ शकत नाही. मी त्याचे प्राण वाचवले होते. आता रक्षक भक्षक कसा होऊ शकतो? त्याच्या नकारावर राजा प्रतापसिंह खूप रागवले आणि म्हणाले, जर तू आमचं ऐकलं नाही आणि तोता पिल्ला आणलं नाही तर आम्ही तुझ्या पत्नी आणि मुलांना मारून टाकू. मग भगवान शिवरूपी संन्यासी म्हणाले, मनुष्य सर्वात जास्त असहाय्य तेव्हा होतो जेव्हा त्याच्या मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न येतो. अशा वेळी तो काहीही करण्यास तयार होतो. राजाची ही धमकी ऐकून तो गरीब माणूस फारच घाबरला. त्याने विचार केला, आता मला काहीही करून तोता मैनाचं पिल्लं आणून राजा प्रतापसिंह यांना द्यावंच लागेल. तो घरी आला आणि आपल्या पत्नीला ओरडायला लागला, तू हे काय केलं? तुला काहीही कळत नाही का?
आपण काय करतो आणि कुठे जातो या गोष्टी इतरांना का सांगितल्या? तुझ्या या बोलण्यामुळे हळूहळू ही गोष्ट राजा प्रतापसिंहपर्यंत पोहोचली. आता सांग, मी काय करू? ज्यांनी मला खायला दिलं, राहण्यासाठी नवीन घर दिलं आणि घालायला चांगले वस्त्र दिले, त्या तोता मैना पक्ष्यांशी मी कशी गद्दारी करू शकतो? तू या गोष्टी त्या स्त्रियांना सांगून मोठी चूक केली आहेस. तो माणूस पुढे म्हणाला, प्रिय, आपल्या घराच्या काही गोष्टी इतरांसोबत काहीही शेअर करू नयेत. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या घरात किती संपत्ती आहे आणि आपल्या उत्पन्नाचे साधन काय आहे या गोष्टी इतरांना सांगू नयेत. दुसरी गोष्ट म्हणजे पती पत्नीमधील प्रेमाच्या गोष्टी बाहेरच्या लोकांसमोर बोलू नयेत. तिसरी गोष्ट म्हणजे आपले घरगुती भांडण किंवा मतभेद कधीही इतरांपुढे मांडू नयेत, अन्यथा लोक आपली कमजोरी ओळखून आपला फायदा घेतात. चौथी गोष्ट म्हणजे आपल्या उन्नतीचे रहस्य आणि आपल्या कमतरता इतरांना कधीही सांगू नयेत. ज्या गोष्टींमुळे आपल्या कुटुंबाला दुःख होऊ शकतं त्या गोष्टी कधीच बाहेर सांगू नयेत. विशेषतः आपल्या पत्नीला, ज्यामुळे घराची प्रतिष्ठा धोक्यात येते, कुटुंबात संकट येतं किंवा कोणाचा जीव धोक्यात येतो. तो गरीब माणूस पुढे म्हणाला, प्रिय, तुझ्या या चुकांमुळे आज आपला कुटुंब मृत्यूच्या काठावर उभा आहे. जर तू ही गोष्ट गुप्त ठेवली असती तर आज आपण निर्भय होऊन आपल्या घरात आनंदाने जीवन जगत असतो. आता राजाचा हुकूम आहे म्हणून मला तोता मैन्याचं पिल्लं आणूनच द्यावं लागेल. हे ऐकून तो गरीब माणूस फारच दुःखी झाला आणि म्हणाला, मी पापी कसा ठरू शकतो, ज्यांच्या मुलांची मी इतकी काळजी घेतली, ज्यांना मी मरणापासून वाचवलं, आता त्यांना मी मरणाच्या तोंडात कसं ढकलू शकतो? पत्नी म्हणाली, पतिदेव, काहीही हो, पण आता आपल्या मुलांच्या आणि आपल्या स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तुम्हाला हे पाप करावं लागेल. आता तो गरीब माणूस खूपच विवश होऊन जंगलाच्या दिशेने निघाला. जिथे त्याने तोता आणि मैना यांच्या मुलांची काळजी घेतली होती, तिकडे तोता आणि मैना आपल्या मुलांसह त्या गरीब माणसाला येताना पाहून खूप आनंदी झाले. आपल्या मुलांना खूप आनंदी पाहून तोता आणि मैना म्हणाले, अरे मुलांनो, तुम्ही इतके आनंदी खुश का आहात? तो तुम्हाला सोबत घेऊन जायला आला आहे. तुमच्यातला कोण त्याच्या सोबत जाऊन त्याची आणि त्याच्या मुलांचा जीव वाचवणार आहे? मग तोता म्हणाला, मुलांनो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जो कोणी त्याच्या सोबत जाईल तो कधीच परत येणार नाही. तो नगराच्या राजाचा आहार बनेल. तेव्हा तोता यांच्या मुलांनी विचारलं, आपण असं का म्हणत आहात? तोता म्हणाला, मुलांनो, जो राजा इथे आहे तो आजारी पडलाय आणि वैद्याने त्याला सांगितले आहे की तोता पिलांच्या मांसाने त्याची प्रकृती सुधारेल. म्हणूनच तो माणूस तुमच्यातला एखादा पिल्ला घेऊन जायला आला आहे. त्याच वेळी त्यातला एक पिल्लू म्हणाला, हे माता पिता, या माणसानेच आपलं जीवन वाचवलंय आणि आज हा माणूस मोठ्या संकटात आहे. अशा वेळी आम्ही त्याची मदत केली पाहिजे. जरी आमचा जीव का जात असे ना, मी त्याच्यासोबत जाईन. तो गरीब माणूस वडाच्या झाडाखाली आला आणि त्याने तोता आणि मैना यांना आपलं दुःख सांगितलं. तेव्हा तोता आणि मैना म्हणाले, हे बंधू, तुम्ही काळजी करू नका. आमची एक पिल्लू तुमच्यासोबत जाण्यास तयार आहे. तुम्ही त्याला घेऊन जा. तो गरीब माणूस त्यातल्या एक पिल्लाला घेऊन राजा प्रतापसिंहकडे परत आला आणि राजा त्याचं स्वागत करतो. राजा त्या पिल्लाला पिंजऱ्यात बंद करून आपल्या नोकराला जे जपण्याचे आदेश देतो. राजा म्हणतो, आम्ही उद्या सकाळी या पिल्लाचं मांस खाऊ आणि त्याने आमची तब्येत पूर्णपणे सुधारेल. आता पुढे असं होतं की राजा प्रतापसिंहचा एक मुलगा होता जो पशु पक्ष्यांवर खूप प्रेम करायचा. त्याला माहिती नव्हतं की तो तोता मैनाचा पिल्ल त्यांच्या वडिलांच्या खाण्यासाठी आणला गेलाय. तो त्यांच्या ठिकाणी आपल्या मित्रांसोबत खेळत होता, जिथे तोतांचा पिल्लू पिंजऱ्यात कैद होता. राजकुमाराने त्या सुंदर तोत्याला पिंजऱ्यात बंद पाहिल्यावर त्याच्यासोबत खेळायला सुरुवात केली. त्याच वेळी राजकुमाराचा एक मित्र म्हणाला, मित्रा, तू या पक्षाला बाहेर काढा. हा किती सुंदर तोता आहे. पिंजऱ्यात त्याचे राहणे अजिबात योग्य नाही. मित्रांची ही गप्पा ऐकून राजकुमाराने तोतेचा बच्चा पिंजऱ्यातून बाहेर काढला आणि जसेच त्याने पिंजरा उघडला, तोता आकाशात उडून गेला. थोड्याच वेळात ही गोष्ट राजापर्यंत पोहोचली की राजकुमाराने तोतेला सोडले आहे. आता तुम्हाला जीवाला वाचवणे खूपच कठीण आहे. हे ऐकून राजा अत्यंत रागावला. त्याने तात्काळ राजकुमाराला बोलावले आणि रागाने म्हणाला, अरे नादान पुत्र, तू त्या तोत्याला का सोडलेस? राजकुमार घाबरला आणि म्हणाला, बाबा, मला काय माहिती होते की तो उडून जाईल. मी तर त्याच्यासोबत खेळायला इच्छित होतो.
राजकुमाराची ही गोष्ट ऐकून राजा अजूनही रागावला आणि त्याने राजकुमाराला नगरातून बाहेर काढण्याचा आदेश दिला. राजा त्यांच्या सैनिकांना राजकुमाराला नगराच्या सीमाबाहेर सोडण्यास सांगतो. तिकडे तोता उडून आपल्या माता पित्याजवळ जातो आणि त्यांना सगळी गोष्ट सांगतो की राजाच्या पुत्राने त्याला मुक्त केले आहे. तोता आणि मैना आपल्या मुलाला पाहून म्हणतात, पुत्र, राजासारख्या वाईट पित्याने तुझी सोडणी केली आहे. आता त्याची जीवाची जबाबदारी तुझ्यावर आहे. तू जाऊन त्याची मदत कर. तोता राजकुमाराची मदत करण्यासाठी त्याच्याकडे जातो. राजकुमार त्याला पाहून लगेच ओळखतो आणि म्हणतो, हे तोते, तुझ्यामुळे मला माझ्या पित्याने नगरातून काढून टाकले आहे. आता मला काय करायचं आहे, कुठे जायचं आहे? तर मग तोता त्याला म्हणतो, मित्रा, तू चिंता करू नकोस. तुझं माझं जीवन वाचवलं आहेस, त्यामुळे मी तुला मदत करण्यासाठी आलो आहे. दुःख आणि सुखात आता मी तुझ्या सोबतच राहणार आहे. भक्तांनो, आता राजकुमार आनंदित झाला, कारण त्याला कमीत कमी एक साथीदार मिळाला होता. आता तोता आणि राजकुमार एकत्र दुसऱ्या नगरात फिरायला लागले. फिरत फिरत ते दोघे एक सुंदर बागेत पोहोचले. त्या बागेत त्या राजा आणि राजकुमारी रूपमती आपल्या मैत्रिणीसोबत फिरायला येत होत्या. राजकुमारी रूपमती खूपच सुंदर होती आणि तिच्या सौंदर्याची चर्चा ऐकून संपूर्ण नगरात होत होती. राजकुमार आणि तोता त्या बागेत बसले होते. तिथेच राणी रूपमती आपल्या मैत्रिणींसोबत फिरायला आली. राजकुमारीला पाहून राजकुमार मागे लपतो, तर तोता राजकुमारीच्या समोर जातो. राजकुमारी त्या सुंदर तोत्याकडे आकर्षित होते आणि तोताला पकडू इच्छिते, पण तोता तिच्या हातात येत नाही. राजकुमारी रूपमतीच्या सौंदर्यावर मोहित होऊन जातो. भक्तांनो, काही वेळ त्या बागेत फिरल्यानंतर राजकुमारी आपल्या महालात परत जाते. राजकुमार पूर्णपणे राजकुमारीवर मोहित झाला होता. आता त्याला एक क्षण देखील चांगला वाटत नव्हता. तेव्हा तोता म्हणाला, मित्रा, तू काळजी करू नकोस. तू ज्याला आवडू लागलास, मी तुला तिच्याशी भेटवून देईल. राजकुमार म्हणाला, मित्रा, तुम्ही मला कोणत्याही प्रकारे राजकुमारी सोबत भेटवा, कारण तिच्याशिवाय आता मला राहता येणार नाही. तोता म्हणाला, मित्रा, तू माझ्यावर विश्वास ठेव. मी शोधून येतो की राजकुमारी कुठे राहते आणि तू तिला कसे भेटू शकतोस. भक्तांनो, आता तोता राजकुमारी रूपमतीकडे जातो आणि राजकुमारीच्या महालात चारही बाजूंना सैनिक तैनात होते. पण तोता वरून उडत जाऊन राजकुमारीच्या कक्षात बाहेर बसतो. तो तिथून सर्व दृश्य पाहतो आणि सगळी गोष्ट राजकुमाराला सांगतो की महालात जाऊन राजकुमारीशी भेटणे खूपच कठीण आहे. तोता म्हणतो, तू एक काम कर, तुझा रुमाल मला दे. मी तुझा रुमाल आज राजकुमारीकडे पाठवीन आणि तिची चुनरी घेऊन येईन. भक्तांनो, आता रात्री तोता राजकुमाराचा रुमाल घेऊन राजकुमाराकडे जातो आणि राजकुमारीची चुनरी घेऊन तिथे येतो. सकाळी जेव्हा राजकुमारी रूपमती जागी होते, तेव्हा ती पाहते की तिची चुनरी गायब आहे आणि तिच्याजवळ एक रुमाल ठेवलेला आहे. राजकुमारी लगेच समजून जाते की रात्री कोणीतरी पुरुष तिच्या कक्षात आला होता. तिने पाहिले की तिची चुनरी गायब आहे आणि तिच्याजवळ पुरुषाचा रुमाल आहे. राजकुमारी खूप अस्वस्थ होते आणि आपल्या सर्व शिपायांना सावध करते. ती शिपायांना विचारते की रात्री तिच्याजवळ कोण आला होता, पण कोणालाही काही उत्तर नाही येत. आता राजकुमारीच्या कक्षाची सुरक्षा आणखी वाढवली जाते. भक्तांनो, दुसऱ्या रात्री तोता पुन्हा राजकुमारीच्या कक्षात जातो आणि राजकुमाराने लिहिलेली चिठ्ठी राजकुमारीच्या जवळ ठेवतो. दुसऱ्या दिवशी जेव्हा राजकुमारी जागी होते आणि चिठ्ठी वाचते, तेव्हा त्यात लिहिलेले असते, राजकुमारी, मी जेव्हापासून तुम्हाला पाहिले आहे तेव्हापासून मी तुमचा झालो आहे. मी तुमच्याशी विवाह करू इच्छितो. जर तुम्हाला माझ्याशी भेटायचं असेल तर मग तुम्ही तुमच्या बागेत येऊ शकता. मी तुम्हाला तिथे भेटेन. आता राजकुमारी आपल्या मैत्रिणींसोबत बागेत जाते, पण तिथे तिला कोणताही पुरुष दिसत नाही. फक्त तोच तोता फिरत असतो. त्याला तिने त्या दिवशी पाहिलं होतं. तोता राजकुमारीला सांगतो, राजकुमारी, तुम्ही ज्या व्यक्तीला पाहत आहात, मी तुम्हाला त्याच्याशी भेटवून देऊ शकतो, पण आधी तुम्ही मला वचन द्या की तुम्ही ही गोष्ट आपल्या पित्याला सांगणार नाहीत आणि माझ्या मित्राला बंदी बनवणार नाहीत. राजकुमारीने वचन दिलं की ती त्याला बंदी बनवणार नाही. मला त्याच्यासोबत भेटवून द्या. मी देखील पाहू इच्छिते की कोण आहे जो इतक्या कठोर पहाऱ्यामुळेही माझ्या कक्षात पोहोचला. त्यानंतर तोता आपला मित्र राजकुमाराला बोलवतो. भक्तांनो, राजकुमार देखील आकर्षक दिसत होता. त्याची छबी पाहून राजकुमारी देखील त्याच्यावर मोहित होते.
राजकुमार येतो आणि राजकुमारीच्या जवळ बसून तिच्या सुंदर चेहऱ्याकडे काळजीपूर्वक बघत राहतो. राजकुमारी विचारते, तू कोण आहेस आणि इतक्या कडक पहाऱ्यानंतर देखील तू माझ्या कक्षात कसा पोहोचला? राजकुमार म्हणतो, प्रिय, जेव्हा प्रेमात असतो तेव्हा कोणताही कार्य असंभव नसतो. जेव्हापासून मी तुला पाहिलं आहे तेव्हापासून मी तुझ्यावर प्रेम करू लागलो आहे आणि तुझ्याशी विवाह करण्याची इच्छा ठेवतो आहे. भक्तांनो, जेव्हा राजकुमारीने विचारलं की तू कोण आहेस आणि कुठून आला आहेस, तेव्हा राजकुमारने तिच्या समोर आपली संपूर्ण कहाणी सांगितली. राजकुमारची कहाणी ऐकल्यानंतर राजकुमारीच्या मनात त्याच्यासाठी सहानुभूती उत्पन्न झाली. आता दररोज राजकुमारी रूपमती त्या राजकुमाराला भेटायला बागेत येत होती. एक दिवस राजकुमारीने म्हटले, राजकुमार, माझा पिता कधीही तुमच्याशी माझा विवाह करणार नाही, म्हणून मी तुमच्यासोबत पळून जात आहे. आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊन विवाह करू आणि आनंदाने राहू. भक्तांनो, आता जेव्हा राजकुमारी त्या राजकुमारासोबत घोड्यावर बसून पळून जातात, तेव्हा खूप दूरवर गेल्यावर ते एक झोपडी बांधतात आणि विवाह करून एकत्र राहू लागतात. दोघेही एकत्र राहून खूप वेळ व्यतीत करतात आणि तोता देखील त्यांच्या सोबत राहतो. भक्तांनो, भगवान शिवरूपी संन्यासी सांगतात की सेठजी, त्या राजकुमाराच्या झोपडीत एका प्रकारे आग लागते आणि त्या आगीला विझवण्याच्या प्रयत्नात तोताचा एक पंख जळतो. तेव्हा तोता म्हणतो, पहा मित्र, आता तुम्ही आपल्या घरात जा. आता तुमच्या पित्याचा राग शांत झाला असेल. जेव्हा तो तुमच्या बायकोसह पाहिल तेव्हा तो तुम्हाला माफ करेल. पण माझा एक पंख जळाला आहे, त्यामुळे मी आता उडू शकत नाही. त्यामुळे मी काही दिवस तिथे राहून माझ्या पंखाची वाढ होण्याची वाट पाहणार आहे. जेव्हा माझा पंख पुन्हा उगवेल तेव्हा मी तुमच्याशी भेटायला नक्की येईल. प्रिय भक्तांनो, याप्रमाणे राजकुमार आणि त्याची पत्नी आपल्या नगराकडे निघाले. जाताना एक नदी लागली. त्या नदीवर एक नाविक नाव चालवत होता. राजकुमार आपल्या पत्नीला घेऊन नावात बसला. जसेच नाव नदीच्या मध्यावर पोहोचले, राजकुमाराने पाहिले की एक उंदीर परत परत नावेवर चढतो आहे, पण नाविक त्याला हटवून नदीत फेकून देतो. काही वेळा नाविकाने त्या उंदीराला हटवले. त्यावर राजकुमार म्हणाला, अरे, हे दुर्दैवी असे उंदीर पाण्यात बुडून मरणार आहे. हे आपल्या प्राणाचे रक्षण करण्यासाठी नावावर चढत आहे, याला चढू द्या. राजकुमाराच्या म्हणण्यावर नाविकाने त्या उंदीराला नावावर चढू दिले. जसेच उंदीर नावाच्या आत गेला, तो आत जाऊन लपला आणि थोड्याच वेळात त्यांनी पाहिले की नावाच्या आत हळूहळू पाणी येऊ लागले. प्रिय भक्तांनो, त्याच उंदीराने नाव चिरून त्यात छिद्र केले होते, ज्यामुळे नाव पाणी भरत चालले होते. आणि जेव्हा नावात पाणी वाढले तेव्हा नाव पाण्यात बुडायला लागली. हळूहळू नाव पूर्णपणे बुडून गेली. तेव्हा राजकुमार आणि राजकुमारी पाण्यात वाहत जाऊ लागले. पाण्याच्या प्रवाहाने राजकुमार खूप दूर गेला आणि राजकुमारी रूपमतीही त्याच पाण्यात वाहत राजाच्या बगीच्यात पोहोचली. बगीच्यात राहणारा माळी राजकुमारीला बेहोशीच्या अवस्थेत नदीच्या काठी पडलेला पाहतो. तेव्हा तो राजाला बातमी देतो. राजा त्या सुंदर मुलीला पाहून तिच्यावर मोहित होतो आणि तिला आपल्या महालात घेऊन जातो आणि राज्य वैद्यामार्फत तिचा उपचार करतो. प्रिय भक्तांनो, काही दिवसांनी राजकुमारी ठीक झाल्यावर एक दिवस तिने पाहिले की राजा तिच्या जवळ उभा आहे. राजा आधीच राजकुमारी रूपमतीच्या चेहऱ्यावर नजर टाकलेली होती. आता तो तिच्याशी विवाह करायचा आहे. राजा म्हणतो, हे राजकुमारी, या जगात तुमचं कोणी नाही. आता तुम्ही आमच्या पत्नी बनाल, आमच्या राणी बनाल आणि आमच्या महालांमध्ये आरामात राहाल. प्रिय भक्तांनो, राजकुमारी रूपमती खूप बुद्धिमान होती. तिने विचार केला की जर ती त्या क्षणी राजाला विवाह करण्यास नकार देते तर राजा तिच्यावर जबरदस्ती करेल. त्यामुळे तिने राजाला काही दिवस थांबण्याची विनंती केली. रूपमती म्हणाली, राजासाहेब, थोडे दिवस थांबा, त्यानंतर मी तुमच्यासोबत विवाह करीन. आता राजकुमारी त्या राजाच्या महालात राहू लागली आणि गरीब असहाय लोकांना अन्न देऊ लागली. भक्तांनो, इथे आता काय होतंय, तिचा जो पती होता राजकुमार, जो पाण्यात वाहत गेला होता, तो बेचारा अडचणीतून जातो आणि त्या जागी येतो जिथे राजकुमारी गरिबांना अन्न देते. तिथेच राजकुमार पण पोहोचला. राजकुमारीने त्याला पाहताच ओळखले आणि तिच्या डोळ्यात आसू आले. राजकुमारीने राजकुमाराला एकांतात बोलावले आणि सर्व गोष्टी सांगितल्या. तिने सांगितले, हे स्वामी, तुम्ही इथे आरामात राहा आणि या राजाच्या सेवेत राहा. जेव्हा आम्हाला संधी मिळेल तेव्हा आम्ही इथून निघून जाऊ. राजकुमार आणि तिच्या
बोलण्यास सहमत झाला आणि राजाचा नोकर बनून महालात राहू लागला. तो राजकुमारी रूपमतीची मदत करू लागला आणि गरिबांना अन्न देऊ लागला. पण राजाला हे माहीत नव्हते की राजकुमार त्याचा पती आहे आणि अशा प्रकारे राजकुमारी रूपमती राजकुमारासोबत पक्ष्यांना अन्न देत होती. एक दिवस तोच तोता राजकुमारीच्या ठिकाणी अन्न खायला आला. आता त्याचे नवे पंख निघाले होते. जेव्हा तो अन्न खायला आला तेव्हा त्याने राजकुमार आणि राजकुमारीला ओळखले. राजकुमारी रूपमतीने तोताला पाहिल्यावर तिच्या डोळ्यात पूर्णपणे अश्रू आले. तिने तोताला संपूर्ण कथा सांगितली की ते कसे इथे अडकले आहेत आणि राजाला देखील माहीत नाही की ते पती पत्नी आहेत म्हणून. तेव्हा तो तोता म्हणाला, हे राजकुमार, तुम्ही चिंता करू नका. आज रात्री राजा सर्व सैनिक झोपू लागतील त्यावेळी आम्ही तुम्हाला येथून बाहेर काढून तुमच्या वडिलांच्या घरात पोहोचू. प्रिय भक्तांनो, तसेच झाले. जे अपेक्षित होते. रात्री झाल्यावर राजा सर्व सैनिक गाढ झोपी जातात. जेव्हा सर्व सैनिक झोपी जातात तेव्हा राजकुमार आणि राजकुमारी महालातून बाहेर आले. रात्रीच्या अंधारात ते राजकुमार आपल्या पिता प्रतापसिंहच्या राज्यात पोहोचले. राजकुमार आपल्या पत्नीला घेऊन आपल्या वडिलांकडे पोहोचतो. त्यांना पाहून राजकुमाराचे वडील खूप आनंदी झाले आणि आपल्या कृत्यावर पश्चाताप केला की त्यांनी आपल्या पुत्राला नगरातून बाहेर काढून खूप वाईट केले. तो आपल्या पुत्रांकडे वारंवार क्षमा मागत होता. तेव्हा राजकुमाराने सांगितले, हे पिताजी, माझ्या रक्षणासाठी तेच तोते कामी आले ज्यांना तुम्ही मारून खाण्याचे ठरवले होते. त्याने माझे प्राण वाचवले आणि मला शत्रूंमधून मुक्त केले. राजकुमाराच्या तोंडून तोताच्या बाबतीत ऐकून राजा खूप आनंदी झाला आणि त्या दिवशीच राजाने ठरवले की आता आपल्या राज्यात कोणताही प्राणी किंवा पक्षी मारले जाणार नाहीत आणि सर्वांना त्यांना अन्न द्यावे लागेल. कहाणी संन्यासी सेठजींना सांगत आहे की बघा सेठजी, या प्रकारे काही गोष्टी सांगितल्यास आयुष्यात मोठं संकट येऊ शकतो. म्हणून या गोष्टी कुणालाही सांगू नये. जसे तुम्ही तुमच्या पत्नीला सांगितले की तुम्ही कसं धन कमवता आणि आज तुमचा व्यवसाय संकटात आहे. प्रिय भक्तांनो, सेठजींना त्यांच्या चुकांचा अनुभव येतो आणि त्या आपल्या पत्नीला समजावून सांगतात, तू ही गोष्ट कुणालाही सांगू नकोस. त्यानंतर भगवान शिव म्हणतात, हे देवी, आजची ही कथा इथे समाप्त होते. या व्हिडिओसाठी बोलताना माझ्याकडून काही चूक झाली असल्यास मला क्षमा करा. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे आवडला असेल. जर तुम्ही शिवजींचे स्वामी समर्थांचे भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्कीच लिहा. भेटूया पुढच्या एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.